तिनं वकिलाला झोपेतच चकवलं. मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये एक तरुणी खिडकीजवळ बसलेली. डोळ्यात थकवा, झोपायचा मूड. शेजारी बसलेला वकील मात्र बोलघेवडा. चल, एक मजेशीर गेम खेळूया, तो म्हणतो. ती सौम्य हसते आणि नम्रपणे नकार देते. तो हट्ट सोडत नाही. असं करूया, मी प्रश्न विचारतो. उत्तर माहीत नसलं तर 100 रुपये द्यायचे. पण मला उत्तर नाही सापडलं तर मी तुला 10,000 रुपये देईन. हे ऐकताच ती थोडी सतर्क होते. डोळे उघडते आणि मान डोलावते. वकील सुरुवात करतो. पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचे अंतर किती? ती काहीच न बोलता पर्समधून 100 रुपये काढते आणि त्याच्या हातात ठेवते. आता तुझा प्रश्न, तो म्हणतो. ती विचारते. 3 पायांनी टेकडी चढतं आणि 4 पायांनी खाली येतं, ते काय? वकील गोंधळतो. लॅपटॉप उघडतो. गुगल, व्हॉट्सॲप, कॉल्स सगळं करूनही उत्तर सापडत नाही. 1 तास होतो. अखेर वैतागून तो 10,000 रुपये तिच्या हातात देतो. ती हसते आणि पुन्हा डोळे मिटते. थांब. तो हळूच विचारतो, उत्तर काय? ती शांतपणे पर्समधून पुन्हा 100 रुपये काढते आणि त्याच्या हातात देते. मग झोपते, जणू काहीच झालं नाही.